नमस्कार मंडळं. तर आपल्या इथे आज नवीन डिश आहे, तीच म्हणजे घेवडा. आणि घेवड्यासोबतच सुकी मच्छी माहिती असेल तुम्हाला. सुकी मच्छीमधला जवळा हे बघा दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे आईने सगळे कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. आता आपण पातेली ठेवूयात आणि त्याच्यात तेल टाकूयात. तेल टाकल्यानंतर सगळा कांदा, मिरची, कढीपत्ता हे सगळं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित, त्याचा लालसर रंग येईस तोपर्यंत. तुमच्या घरी अशी भाजी बनली असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा. इकडे आई मसाले ॲड करते, हळद मसाला, लाल तिखट आणि गरम मसाला वगैरे ते सगळं टाकून फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाल्यानंतर आईने टोमॅटो ॲड केला आहे. आणि ही घरगुती रेसिपी आहे. आणि इकडे आई घेवडा ॲड करते. घेवडा ॲड झाल्यानंतर आपण जवळा ॲड केला आहे, त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा. आणि इकडे झाकण दिलं आहे आणि ती वाफेवर पूर्णपणे मस्त शिजलेली आहे. आता आपण कोथिंबीर ॲड करूयात. कोथिंबीर ॲड केल्यानंतर मस्त आई आपल्याला सर्व करून देणार आहे. आणि ही बघा आपली डिश रेडी आहे. आता मी मस्तपैकी ती खाती आहे. टेस्ट जबरदस्त आहे. जर तुमच्या घरी अशी भाजी बनली असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ट्राय करून बघा, मला सांगा कशी झाली आहे ते.